मधुर नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एकदा सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की येशूने शब्बाताबद्दल सत्य शिकवले, धार्मिक नेत्यांच्या कठोर हृदयाला उघडे केले आणि खऱ्या धार्मिकतेचा अर्थ स्पष्ट केला. आजच्या भागात आपण एक अतिशय महत्त्वाचा आध्यात्मिक धडा पाहणार आहोत. येशू अशुद्ध आत्म्यांच्या उदाहरणातून आपल्याला शिकवतो की केवळ बाह्य शुद्धता पुरेशी नाही, आपले हृदय देवाने भरलेले असणे आवश्यक आहे. रिकामे हृदय धोकादायक ठरू शकते, कारण ते पुन्हा वाईट गोष्टीकडे उघडे राहते. त्यानंतर येशू आपल्या खऱ्या कुटुंबाबद्दल बोलतो. जे देवाची इच्छा पूर्ण करतात तेच त्याचे खरे भाऊ बहीण आहेत. आणि मग तो बी पेरणाऱ्यांचा दृष्टांत सांगायला सुरुवात करतो, ज्यामधून आपण देवाच्या वचनाला वेगवेगळ्या लोकांची प्रतिक्रिया कशी असते हे पाहणार आहोत. या भागातून आपण शिकणार आहोत की आपले हृदय कसे तयार असावे, जेणेकरून देवाचे वचन आपल्या जीवनात फलदायी होईल. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांच्या उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण मत्तय याचा अध्याय 12 43व्या वचनापासून ते अध्याय 13 याच्या 9व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आज आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे निरुपयोगी सुधारणा. पुढे जात असताना आपल्याला दिसेल की येशू एक अत्यंत गहन आणि आश्चर्यचकित करणारा दृष्टांत सांगतो. वाचूया आपण त्याच्यासाठी मत्तयाचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 43 वचन. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. एका माणसामध्ये अशुद्ध आत्मा असतो आणि तो त्याला सोडून जातो. त्या माणसाला वाटते की तो पूर्णपणे शुद्ध झाला आहे. मग पुढे काय होते? वाचूया आपण 44 वचन. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन, आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. दुसऱ्या शब्दात सुधारणा पुरेशी नाही. प्रियांनो, तुम्ही अनेक वाईट गोष्टी सोडू शकता, पण त्यामुळे तुम्ही ख्रिस्ती होत नाही. जर जगातील सर्व लोकांनी आत्ताच पाप करणे थांबवले तरी पुढच्या क्षणी किंवा दिवशी एकही नवा ख्रिस्ती निर्माण होणार नाही, कारण पाप सोडल्याने ख्रिस्ती होता येत नाही. आपल्याला केवळ सुधारणा नव्हे तर खरा बदल होण्याची आवश्यकता आहे. वाचूया आपण 45वं वचन. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो, आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचेही होईल. आजही अनेक लोक स्वतःला योग्य समजतात, पण त्यांनी खरे तारण अनुभवलेले नसते. बाहेरून ते सुधारलेले आणि नीटनेटके दिसतात, परंतु आतून ते रिकामे असतात, जणू रिकाम्या घरासारखे. अशा अवस्थेत ते वाईट प्रभावांसाठी सहज उघडे राहतात. त्यांना आपल्या आध्यात्मिक स्थितीची जाणीव नसते आणि त्यामुळे ते धोक्यात असतात. सुधारणा म्हणजे मृत्यू आणि विनाश. नवा जन्म म्हणजे जीवन आणि स्वातंत्र्य. आई आणि मुलगा आणि अगदी सख्या भावांपेक्षाही श्रेष्ठ असे एक नाते आहे. हे नाते येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाबरोबर स्थापित होते. पुढे आपण जाऊया. 46 ते 49 ही वचने आपण वाचणार आहोत. मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई व माझे भाऊ. प्रभू येशू म्हणत आहे की आज सर्वात घनिष्ठ नाते हे ख्रिस्त आणि विश्वासणारा यांच्यातील नाते आहे. प्रियांनो, तुम्ही जर देवाचे लेकरू असाल आणि तुमच्या कुटुंबात तारण न झालेले सदस्य असतील, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नातेवाईकांपेक्षा, अगदी तुम्हाला जन्म देणाऱ्या आईपेक्षाही येशू ख्रिस्ताच्या अधिक जवळ आहात.
तुमच्या कुटुंबातील तारण न झालेल्या सदस्यांपेक्षा इतर विश्वासणाऱ्यांशी अधिक जवळचे नाते आहे. ही एक अद्भुत गोष्ट आहे. येशू एका नवीन नात्याबद्दल बोलत आहे. पुढे आपण जाऊया. 50वे वचन. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. आणि पित्याची इच्छा काय आहे? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकावे, त्याचा स्वीकार करावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी पित्याची इच्छा आहे. आता आपण अध्याय 13 कडे वळणार आहोत. या अध्यायात आपण जो विषय अभ्यासणार आहोत तो येणेप्रमाणे आहे. स्वर्गाच्या राज्याविषयीचे दृष्टांत आपल्याला हे दाखवून देतात की इस्रायलने स्वर्गाचे राज्य नाकारल्यानंतर येशू राजा पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य स्थापन करण्यासाठी परत येईपर्यंत ते राज्य कोणत्या दिशेने जाणार आहे. आपण म्हटल्याप्रमाणे मत्तेकृत शुभवर्तमान हे पवित्र शास्त्रातील प्रमुख शुभवर्तमान आहे. ते जुन्या आणि नव्या करारातील दुवा आहे. जर असे असेल तर मत्ते अध्याय 13 हा या शुभवर्तमानातील मुख्य अध्याय ठरतो. या अध्यायातून स्वर्गाचे राज्य काय आहे हे इतर कोणत्याही भागापेक्षा अधिक स्पष्टपणे समजते. याला रहस्यात्मक दृष्टांताचे प्रवचन असे म्हणतात आणि ते 3 प्रमुख प्रवचनांपैकी एक आहे. पहिलं म्हणजे डोंगरावरील प्रवचन जे भूतकाळाकडे पाहते, ते भूमीचे नियमशास्त्र आहे. दुसरे रहस्यात्मक दृष्टांताचे प्रवचन जे सध्याच्या काळात जगात असलेल्या स्वर्गाच्या राज्याची स्थिती दर्शवतात. आणि तिसरं जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचन जे भविष्याकडे पाहते, राजाच्या पुनरागमनाबद्दल सांगते. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मागोमाग पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे, असा संदेश दिला. त्याने डोंगरावरील प्रवचनाद्वारे स्वर्गाच्या राज्याचे नियम सांगितले. त्यानंतर त्याने दाखवून दिले की त्याच्याकडे अधिकार आणि प्रभावी कार्यशक्ती होती आणि त्याने शिष्यांना संदेशासह पाठवले. पण इस्रायलने राजाला नाकारले. त्यामुळे त्याने त्या शहरांवर आणि धार्मिक पुढाऱ्यांवर न्याय जाहीर केला. चिन्ह मागितल्यावर त्याने योना संदेशाचे चिन्ह सांगितले, जे त्याच्या पुनरुत्थानाकडे निर्देश करते. शेवटी त्याने प्रेमाने आमंत्रण दिले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मग प्रश्न उभा राहतो, स्वर्गाच्या राज्याचे काय होईल? त्याच्या पहिल्या येण्याच्या वेळी ते पृथ्वीवर स्थापन होणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणून ख्रिस्ताच्या दुःख सहन आणि गौरविले जाणे यांच्या मधल्या काळात राज्याची स्थिती काय असेल? याचे उत्तर त्याने रहस्यात्मक दृष्टांतात दिले, ज्यात त्याने त्या काळातील स्वर्गाच्या राज्याची स्थिती स्पष्ट केली आहे. रहस्य म्हणजे देवाच्या वचनात पूर्वी लपलेली पण नंतर प्रकट झालेली गोष्ट. उदाहरणार्थ, मंडळी हे एक रहस्य होते. ते जुन्या करारात प्रगट झाले नव्हते, पण ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानानंतर उघड झाले. इफिसकारास पत्र 5वा अध्याय आणि 25वे वचन म्हणते, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की स्वर्गाचे राज्य हे मंडळीचा समानार्थी शब्द नाही. तसेच मंडळी ही स्वर्गाच्या राज्याचा समानार्थी शब्द नाही. आज स्वर्गाचे राज्य म्हणजे संपूर्ण ख्रिस्ती जग, म्हणजे ज्या जगात ख्रिस्ती धर्म प्रबळ आहे त्या भागाला ख्रिस्ती जग मानले जाऊ शकते. साहजिकच मंडळी ख्रिस्ती जगात आहे, पण ते कोणत्याही प्रकारे संपूर्ण ख्रिस्ती जग नाही. हे रहस्यमय दाखले इस्रायलला स्वर्गाचे राज्य देऊ केलेले असताना त्याने ते नाकारल्यानंतर स्वर्गाच्या राज्याची दिशा दर्शवतात. ते राज्य नाकारल्याच्या वेळेपासून ते ख्रिस्त राजा म्हणून पृथ्वीवर परत येईपर्यंतच्या काळात काय घडणार आहे हे रहस्यमय दाखले प्रकट करतात. या दाखल्यांच्या द्वारे आपला प्रभू इस्रायलने त्याला नाकारल्यापासून ते आपले राज्य स्थापन करण्यासाठी पृथ्वीवर परत येण्यापर्यंतचा संपूर्ण काळ स्पष्ट करतो. हे दाखले खूप महत्त्वाचे आहेत असे मी मानतो. आपण या अध्यायाचे अध्ययन सुरू करत असताना येशूने केलेल्या कृती विचार करण्यासारख्या आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण वाचूया मत्तेचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि पहिली 2 वचने. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला.
तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. या ठिकाणी प्रतिकात्मक अर्थ लक्षात घ्या. येशू ख्रिस्त घरातून निघून हे इस्रायल घराण्याचे प्रतीक आहे आणि समुद्र किनाऱ्याशी बसला. येथे समुद्र म्हणजे परराष्ट्रीय, म्हणजे अन्य जातीचे लोक होय. याचा अर्थ प्रभू येशू इस्रायल राष्ट्रापासून वळून जगाकडे लक्ष देत आहे. आता तो आपल्या दुसऱ्या येण्यापर्यंत जगात काय घडणार आहे याविषयी बोलत आहे. या घटनेत त्याच्या कार्यपद्धतीत मोठा बदल दिसतो. मोठी गर्दी त्याच्या ऐकण्यासाठी जमली, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि किनाऱ्यावर उभे असलेल्या लोकांना शिकवू लागला. आता आपण पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांताचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या अध्यायात येशू ख्रिस्त अनेक दृष्टांत सांगत आहे, पण तो केवळ 2च दृष्टांताचे स्पष्टीकरण देतो. पेरणी करणाऱ्यांचा दृष्टांत आणि गहू व निधन यांचा दृष्टांत. या स्पष्टीकरणामुळे इतर दृष्टांतातील प्रतीक समजण्यासाठी मार्गदर्शन मिळते. उदाहरणार्थ, पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांतात पक्षी हे सैतानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे इतर दृष्टांतातही पक्षी चांगल्या गोष्टींचे प्रतीक नाहीत. म्हणून आपण येशूच्या स्पष्टीकरणानुसार सातत्य ठेवणे पाहिजे. पेरणी करण्याचा दृष्टांत हा रहस्यात्मक दृष्टांतांपैकी पहिला असून तो इतर सर्व दृष्टांताचा पाया मानला जातो. वाचूया आपण 3रं वचन. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला. मी अगोदरच पुढे जाऊन पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांताचा अर्थ सांगतो. येशू ख्रिस्त नंतर स्पष्ट करतो की पेरणारा म्हणजे मनुष्याचा पुत्र आहे आणि बी हे देवाचे वचन आहे. वाचूया आपण 4 ते 8 ही वचने. आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. मिसर देशात बी पेरणे हे एक सामान्य दृश्य होते. ते फार साध्या नांगराने जमिनीचा वरचा भाग थोडासा खुरपून घेत असत, कधी कधी तेही करत नसत. त्यानंतर पेरणारा शेतात जाऊन बी जमिनीवर पसरत असे. आपण पाहिले की पेरणारा हा येशू ख्रिस्त आहे, म्हणजे गहू व निधनाच्या दृष्टांतातून हे स्पष्ट होते. आज जगात त्याचे कार्य बी पेरणाऱ्या शेतकऱ्यासारखे आहे. तो राजा असूनही त्याने आपले राजवैभव बाजूला ठेवून देवाचे वचन पेरण्याचे काम चालू ठेवले आहे. बी म्हणजे देवाचे वचन. वचन 19 मध्ये आपण पाहू शकतो. आणि शेत म्हणजे जग. वचन 38 मध्ये पहा. म्हणजेच येथे मंडळी नव्हे तर संपूर्ण जग अभिप्रेत आहे. या जगात काही लोक वचन स्वीकारतात तर काही नाकारतात. आपले काम बी पेरणे आहे, जरी सर्वजण ते स्वीकारतीलच असे नाही. प्रभू येशू या बी रोपणाच्या महान कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळत आहे. त्याने मला काम करण्यासाठी एक लहानशी जागा दिली आहे आणि बी रोपण करणे हे माझे काम आहे. मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. आजचा दिवस बी रोपणाचा आहे. मला शब्दांचे खेळ खेळायचे नाहीत, पण आजच्या दिवसाचा उद्देश कापणी करणे हा नाही. कोणी विचारेल, ख्रिस्ताने याच तो पिकाच्या धान्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा असे सांगितले नाही का? हो. आणि आपण तो शास्त्रभाग पुन्हा वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 36 ते 38 ही वचनं पाहू. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. याच तो पिकाच्या धान्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. हा प्रसंग प्रभूने इस्रायल घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे आपले शिष्य पाठवण्यापूर्वीचा आहे. नियमशास्त्राचे युग संपत आले होते. बी पेरल्यानंतर कापणीचा हंगाम येतो.
नियमशास्त्राखाली सुमारे 1500 वर्षे बी पेरले जात होते. मग कापणीचा हंगाम आला आणि एक नवीन युग, एक नवीन व्यवस्था सुरू झाली. एका युगाच्या शेवटी कापणी असते आणि दुसऱ्या युगाच्या सुरुवातीला बी पेरणी असते. पण मला या गोष्टीवर भर द्यायचा आहे की युगाच्या शेवटी होणारी कापणी म्हणजे न्यायनिवाडा होय. पुढील काही दृष्टांतांमध्ये आपण ते पाहणार आहोत. परंतु हल्लीच्या काळात आपल्याला देवाच्या वचनाचे बी पेरायचे आहे. कोणी कार्यक्रमाद्वारे देवाच्या वचनाचे शिक्षण ऐकून फोन करतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. काही लोक वर्षभर किंवा त्याहून अधिक काळ संदेश ऐकत असतात आणि शेवटी ते बी रुजते व फळ येते. आपण या जगात असताना बी पेरणे हे आपले काम आहे. आणि प्रियांनो, हे सर्व विश्वासणाऱ्यांचे काम आहे. पेरलेले बी कोठे पडते ते पहा. ते 4 प्रकारच्या जमिनीवर पडते. पण 3/4 बी उगवत नाही, ते नष्ट होते. त्या बी मध्ये दोष नसून समस्या जमिनीत असते. या दृष्टांतात मानवी इच्छेचाही भाग दिसून येतो. बी उगवण्यासाठी जमिनीची स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त जमिनीच्या विविध प्रकारांचा अर्थ स्पष्ट करत आहे. वचन 4 मध्ये काही बी वाटेवर पडते आणि पक्षी येऊन ते खाऊन टाकतात. वचन 19 मध्ये येशू त्याच्या शिष्यांना याचा अर्थ समजावून सांगतो. त्यासाठी आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान 13वा अध्याय 19वा वचन. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. पक्षी सैतानाचे प्रतीक आहे. वाटेवर पेरलेले बी सैतान येऊन घेऊन जातो. यावरून प्रत्येक मंडळीतील सभासदांनी स्वतःच्या अंतःकरणाची तपासणी करणे योग्य ठरेल. प्रियांनो, हे वचन दुसऱ्याला लागू करू नका, ते स्वतःला लागू करा. कोणीतरी एक सुंदर कविता लिहिली आहे जी असे म्हणते, तू स्वर्गात पोहोचल्यावर तुला कदाचित दिसतील अनेक लोक तिथे, जे तुला आश्चर्यचकित करतील. पण आश्चर्य व्यक्त करू नकोस किंवा त्यांची फिकीरही करू नकोस, कारण त्यांनाही थोडे आश्चर्य वाटेल तुला तिथे पाहून. वाटेवरील जमीन म्हणजे केवळ नाममात्र ख्रिस्ती असलेले मंडळीतील सभासद. त्यांनी देवाचे वचन ऐकले पण विश्वासाने नाही. वचन विश्वासाबरोबर मिसळले गेले नाही किंवा विश्वास हा केवळ बौद्धिक किंवा औपचारिक होता. अशा लोकांच्या दृष्टीने ख्रिस्ती जीवनाला दुय्यम प्राधान्य असते. मंडळीचे सभासदत्व केवळ एखाद्या क्लबच्या सभासदत्वासारखे असते. असे लोक आध्यात्मिक दृष्ट्या थंड असतात. असे लोक मंडळीतही आहेत आणि काही जण पंथ व विविध वादांकडे वळले आहेत. दुसरा गट खडकाळ जमिनीने दर्शवला आहे. वाचूया आपण त्याच्यासाठी मत्तयाचे शुभवर्तमान आणि 20 आणि 21 हे वचन आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्याला मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो. खडकाळ जमिनीवरील लोक पहिल्या गटाच्या अगदी उलट आहेत. वाटेवरील लोकांकडून सैतान वचन काढून घेतो, पण या गटात देव स्वभावच अडथळा ठरतो. हे लोक थंड नसून भावनांनी भरलेले, उष्ण, अश्रूंनी डोळे ओले होणारे आणि सहज प्रभावित होणारे असतात. मी अशा लोकांना फसफसणारे ख्रिस्ती म्हणतो. त्यांचा उत्साह फुग्यासारखा असतो. उपासनेत रॉकेट उडायला लागते तेव्हा जसा मोठा स्फोट होतो व ते वर जाऊ लागते, तसा उत्साह हे लोक दाखवतात, पण त्यांची प्रत्यक्षात स्थिर आध्यात्मिक वाढ होत नाही. सण उत्सवात किंवा भावनिक वातावरणात ते खूप रंगतात, पण नंतर त्यांच्या जीवनात खोल बदल दिसून येत नाहीत. एकदा रेल्वेने प्रवास करत होतो. गाडीच्या शेवटच्या दरवाजाजवळ उभा असताना मी पाहिले की कोणीतरी रेल्वे रुळांवर एक कागद टाकला होता. गाडी वेगाने पुढे गेल्यावर तो कागद हवेत उडू लागला आणि सर्व दिशांना फडफडू लागला. पण गाडी पुढे निघून गेल्यावर तो कागद पुन्हा जमिनीवर येऊन पडला आणि काही क्षणात अगदी स्थिर झाला. मागे वळून तो कागद पाहताना माझ्या मनात विचार आला, अनेक तथाकथित ख्रिस्ती लोक असेच असतात.
जेव्हा एखादी भावनाप्रधान सभा चालू असते तेव्हा ते खूप उत्साही होतात, पण त्यांचा ख्रिस्ताशी खरा संबंध नसतो. ते केवळ भावना वश होणे असते. हेच खडकाळ जमिनीवरील लोक आहेत. तिसरा गट काटेरी जमिनीप्रमाणे आहे. वाचूया आपण 13वा अध्याय आणि 22वा वचन. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. या गटात जगिक गोष्टी देवाच्या वचनाला दडपून टाकतात. वाटेवरील लोकांना सैतान निष्फळ करतो. खडकाळ जमिनीवरील लोक दैहिक गोष्टींच्या प्रभावामुळे निष्फळ होतात. तर काटेरी झाडांमधील वचन जगिक चिंता, कधी दारिद्र्य तर कधी संपत्तीची फसवणूक यामुळे मन व्यापून टाकतात. त्यामुळे अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत दोघांनाही ख्रिस्तापर्यंत पोहोचणे कठीण ठरते. अनेक लोकांनी जगिक गोष्टींच्या चिंतेमुळे देवाचे वचन बाजूला सारले आहे. ही 3 प्रकारची जमीन विश्वासणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. हे लोक खरे विश्वासणारे नाहीत. त्यांनी फक्त वचन ऐकून स्वीकारल्याचे दाखवले आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःची तपासणी करावी की आपण खऱ्या विश्वासात आहोत की नाही. देवाचे आभार मानले पाहिजे की काही बी चांगल्या जमिनीत पडते आणि त्याचा अर्थ येशू स्वतः स्पष्ट करतो. 23वा वचन आपण पाहूया. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो. तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट तर कोणी 30 पट असे देतो. हे ते लोक आहेत जे वचन ऐकून समजून घेतात. काही जण थोडे फळ देतात 30 पट, तर काही 60 पट आणि काही जण 100 पट फळ देतात. म्हणून वचन समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ कुशी षंड, जो एक मोठा अधिकारी होता, तो वचन वाचत होता पण त्याला समजत नव्हते. त्याला वचन समजून घेण्याची इच्छा होती. तेव्हा देवाच्या आत्म्याने फिलिपाला त्याच्याकडे पाठवले. त्याने त्याला वचन समजावून सांगितले. ज्याला मेंढरासारखे वधाव्यास नेले गेले तो येशू ख्रिस्त होता. तो आपल्या पापांमुळे घायल झाला. त्या कुशीसंडाने विश्वास ठेवला आणि येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारले. फिलिप देवाच्या वचनाचे बी पेरत होता. ही एक स्वर्गाच्या राज्यासारखी परिस्थिती आहे. कारण यातून हे प्रकट होते की पेरणी करणारा म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जगात देवाच्या वचनाचे बी पेरत आहे आणि जे विश्वास ठेवू इच्छितात त्यांच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ते रुजवतो. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत सांगून येशूने पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यासाठी आपण वाचूया मत्तयाचे शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 9वे वचन. ज्याला कान आहेत तो ऐको. आपल्या डोक्याच्या बाजूला कान नावाच्या या गोष्टी असतील तर आपण तो काय सांगत आहे ते ऐकू शकत नाही का? होय, पण प्रश्न आणि त्याचे उत्तर याकडे लक्ष द्या. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. माझी आपणास विनंती आहे की देवाच्या वचनामध्ये अधिक वाढण्यासाठी प्रतिदिनी आपले प्रयत्न असू द्या. यावेळेस आपण प्रार्थना करूया. वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. वचनाचं बी तू पेरत आहेस आणि प्रभू परमेश्वर आम्ही ते खऱ्या अर्थाने स्वीकारावं आणि प्रभूजी ते वचन आमच्यामध्ये वाढावं. प्रभूजी त्याचं मोठं वृक्ष व्हावं, त्याला फळ देखील यावं, ही तुझी पण इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझी वचनं स्वीकारून प्रभूजी ती समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचं लागूकरण करण्यासाठी प्रभूजी आम्हाला तुझं सहाय्य हवं आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्याकडं आमचं लक्ष लावलेलं आहे. तू आम्हाला स्वीकारतोस, शिकवतोस, मार्गदर्शन करतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो माझे तुझ्यावरी.
मुखी दंग मागे आता तुझ्या मुखी दृष्टी लागे भावा मी करीते आग्रह धरीते तुझवरी प्रेम वाढू ख्रिस्ता तुझ्यावरी पारखिता मना प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की केवळ वाईट गोष्टीपासून दूर राहणे पुरेसे नाही, तर आपल्या हृदयात देवाचे वचन आणि उपस्थिती भरलेली असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा रिकामेपणा आपल्याला पुन्हा जुन्या अवस्थेत नेऊ शकतो. आपण पाहिले की येशूने खऱ्या कुटुंबाची व्याख्या बदलून दाखवली. जे देवाची इच्छा पूर्ण करतात तेच त्याचे खरे आप्त आहेत. यामधून आपल्याला समजते की देवाशी नाते हे केवळ जन्मावर नव्हे तर आज्ञाधारतेवर आधारित आहे. बी पेरणाऱ्यांचा दृष्टांत आपल्याला आव्हान देतो की आपण कोणत्या प्रकारच्या जमिनीसारखे आहोत, कठोर, काटेरी की चांगली. देवाचे वचन आपल्याला जीवनात फलदायी व्हावे यासाठी आपले हृदय तयार आणि ग्रहणशील असणे गरजेचे आहे. पुढील भागात आपण या दृष्टांताचा सखोल अर्थ आणि इतर दृष्टांताद्वारे देवाच्या राज्याचे गूढ कसे उलगते ते पाहणार आहोत. तोपर्यंत आपले हृदय चांगल्या जमिनीसारखे ठेवा आणि देवाच्या वचनात वाढत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. येशूने शास्त्री आणि परुषी यांना योनाचे चिन्ह दिले. आजचा प्रश्न, पक्षी कशाचे प्रतीक आहेत? ए. देवदूताचे, बी. आशीर्वादाचे, सी. सैतानाचे, डी. विपुलतेचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.